हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो, आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। खूप दिवस झाले आपले व्हिडिओ जे आहेत त्याच्यात एक गॅप येता। याचं कारण असं की आंब्यांचं पूर्ण बहर इलो आणि जे काय आंबे आहेत ते लवकरात लवकर काढून संपवण्याकडे कला, कारण कधीही पाऊस लागता काय होतं आणि अचानक मध्ये मध्ये लावणाऱ्या पावसामुळे कामाचे व्याप एवढे वाढले की सकाळी 5 वाजता काम चालू होऊन देखील रात्रीचे 11 साडे 11 होतात, तरी सुद्धा काम काय संपत नाही। आणि ही घाय आमची दररोजची चालू आहे। आपण आपल्या गोडाऊन जवळ आहोत। हे आपला गोडाऊन आहे इकडे, जो आपल्या गोडाऊनचं बोर्ड आहे जय भवानी आंबा विक्री केंद्राचं, आणि ह्याच नावाखाली आपण दररोजचे आपले आंबे असतात ते विकत असतात। इकडे आपलं मंडप असं आणि इकडे जो हायवे आहे, तर आपण आंबे सध्या पिकवू घेतले, ते आंबे कसे पिकवता बघूया चला। या गाडीतनं आपण बागेतनं काढलेले आंबे जे असतात ते खरा कांदा एका वेळेक 30 ते 32 क्रेड आरामात बसतात। आणि आपली सगळी कामगार मंडळी इकडे आज काढलेल्या आंब्यांचा इथ्रिल 22 टिन करून झालेला, आणि ते असे लावले जातात जेणेकरून त्यांच्यातला पाणी असत त्या कापडावर सुकला जात। इथ्रिल आणि 22 टिनचा मिश्रण आहे। इथ्रिल ह्या सभोवतालची उष्णता असतात त्याच्यातनं हीट खेचून घेऊन आंबे नॅचरली पिकवण्याचं काम करतात। आणि 22 टिनचा असता, तर 22 टिन आंब्यावर असणारी बुरशी, जेणेकरून आंबो देठाकडून जो डिंक इल्लो असता त्याचा डाग पडू नये, किंवा जो आंबो असता त्याच्यावर काही प्रमाणात बुरशी वगैरे असली तर तो कुजण्याची शक्यता असते। आणि सध्याचे आंब्याचे दर बघितले, सध्याचे म्हणजे कधीचेही तरी साधारण तुम्ही कधीही पेटी घेतला असतं 1,500-2 हजाराच्या वरतीच असतात। आणि ती सध्याचे दर आहेत ते 4,000, 3,000, 3,500 असे दर असल्यामुळे एक जरी आंबो कुजलो तरी त्याचा मूल्य जे असतं आता 70 ते 80 रुपये बसता। आणि त्याच्यामुळे तो न कुजू नये यासाठी 22 टिन या मिश्रणात घेतला जातात आणि इथ्रिल 22 टिनचं मिश्रण करून त्यात 3 मिनिटं ठेवून हे असे सुकवले जातात। आणि हे असे सुकवलेले आंबे आपण असे या ट्रेत भरता। या छोट्या ट्रेत यासाठी भरले जातात, त्याच्यात एक पेटी बरोबर बसता जी आपली 5 डझनची असता। छोटे आंबे असले तर त्याच्यात 5.5 किंवा 6 डझन बसतात, आणि मोठे आंबे असले किंवा तर 4.5 किंवा 4 डझन बसतात, पण मिनिमम 5 डझनची साईज असता। आणि ह्याच्यात 2 थर लावलेले जातात। आणि हे थर लावून ह्या ट्रेमुळे जागा जी आपली जागा असता ती पुरता, म्हणजे एकावर एक आपण असे 10, 15, 20 किती ट्रे ठेवू शकतास। तर हे असे थर लावलेले आहेत। हे साधारण 4, 4, 9, 4, 3, 12, 4, 4, 16, 4, 15, 4, 7, 24, 27, 28, 30 चे 2 थर म्हणजे 5 डझनचा, तर असे थर लावले जातात। आणि असे आपल्याकडे हे ट्रे आहेत, याच्यात आपण भरून पिकट ठेवता। आपल्या पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या पेटी आहेत, तर हे आपण आता असे पिकट ठेवणार। हे काल भरलेले आंबे इकडे ठेवलेले आहेत, अशी आडी लावली जाता। कांद्याची पोती काल जेव्हा आपण सांगली मार्केटला गेलो तेव्हा घेऊन इला। सांगली मार्केटला आता सो कांदो जवळजवळ निम्म्या किमती का। हे रक्षक सापळे कृषी विभागाने दिले आपले असेच पडानात यावर्षी, अजून काय असं हे नाही आहे। ह्यो जम्बो क्रेड आहे ज्याच्यात साधारण 2.5 पेटी आंबे बसतात। ह्यो रेग्युलर क्रेड आहे ज्याच्यात 2 पेटी आंबे बसतात। ह्यो यावर्षी यूज अँड थ्रोचो ट्रे बनवलेलो आहे, याच्यात एका स्पेशल अशी झाकणी देखील येतात आणि 1 पेटी आंबे बरोबर जातात। ह्यो साधारण टोमॅटो वगैरे वापरला जाणारा ट्रे आहे ज्यात 1.5 पेटी आंबे बसतात। ह्यो आपलं रेग्युलर 1 पेटीचो ट्रे। तर इकडे आपले आंबे हे पिकट ठेवलेले आहेत। अशा प्रकारे आडी लावली जाता। सध्या हीट वाढली असल्यामुळे भात्यान गावात न घेता ह्या गावात घेतलेला जर थोडासा थंड असता। आंबे एकावर एक ठेवताना वरचो ट्रे या साईड जर दबलो तर तो खालच्या ट्रेत असणाऱ्या आंब्यांका डॅमेज करू नये म्हणून असं कागद ठेवून वर कागद लावले जातात। तर असे हे या साईडला कालचे ठेवलेले आहेत। आणि हे जे आपले पिकवलेले आंबे असतात हे आजच्या बॅचचे पिकवलेले आंबे आपण या साईडला असे ठेवलेले आहेत। तर हे चांगले असे पिकले आहेत। थोडं लाईटचं इकडे कमी लाईट लावली नाही, आम्हाला लावते। तर हे साधारणतः असे आपले पिकलेले आंबे आहेत। आणि हे पिकलेले आंबे
हे सगळ्यात मोठी इकडे या साईडला जम्बो साईज आहे. ही साईज आंबे खूप छान असतात खाऊ, पण याच्यात काही वेळा पेटीत आंबे जे आपण सांगता 1-2-3 आंबे खराब निघू शकतात. त्याच्यात ह्या प्रमाण 4 ते 5चा असू शकता. हे 4.5 डझनचे आहेत. ह्याच्यात प्रमाण थोडे कमी होता. हे 5 डझन आहेत. ह्याच्यात प्रमाण आणखीही कमी होता आणि जसं जसं 5.5-6 पर्यंत जात तसं प्रमाण खूप कमी होता. पण 6 डझनची साईज छोटी असता. एखाद्या पाहुण्याक वगैरे द्यायचं असलं तर ही पेटी दिसाक लहान दिसतात आंबे, त्यामुळे 5 डझन मिनिमम ठीक आहेत. पण घरात जर खाऊ घेऊचे असले तुमका कधी तर 5.5-6चेच आंबे बेस्ट असतात. आणि इतरा कोणा गिफ्ट द्यायचं असलं तर असे आंबे चांगले असतात. जर तुमका यापैकी आंबे हवे असले तर आपल्या नंबरवर खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देत आहोत किंवा स्क्रीनवर नंबर देत आहे, तो नंबर घेऊन तुम्ही मला कॉल करा आणि तुमका आंबे हव्या त्या प्रमाणात मी पाठवू शकतोय. परंतु कसं असतं, तुमची जी ऑर्डर आहे त्या दिवशीच तेवढे आंबे पिकलेले असतील याची गॅरंटी नाही. कारण हे आंबे पिकाक हे आता पिकले आहेत, हेंका जवळजवळ आजचो 6वा दिवस आहे. मग असे 5-6 दिवस जर आंबे पिकण्याक लागत असले तर तुमची अचानक दिलेली ऑर्डर त्यावेळी तेवढे पिकलेले अवेलेबलच असतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे असे आंबे तुमका जर हवे असतील तर तुम्ही संपर्क साधा. त्यावेळी असले तर तुमका नक्की त्यावेळी भेटतील, नाहीतर मग तुमची ऑर्डर घेतली जाईल. तर तुमची ऑर्डर ही VIP पॅकिंग हा. ह्यो जो ट्रे आहे ब्लॅक कलरचो, ह्याच्यात तुमका VIP पॅकिंग भेटता. त्याच्यानंतर ह्यो जो बॉक्स हा एका बॉक्स म्हटला जाता. जशी लाकडी पेटी असता तशी एका वेगवेगळी झाकणी आहेत, ही बघा समोर ठेवली आहेत आणि ही झाकणी बसवून हे बॉक्स तयार केलं जाता. तर एका बॉक्स म्हटलं जाता. या स्पेशल पेटीचा आणि ह्या बॉक्सचा ह्यो फायदो हा की याच्यातून येणारे आंबे डॅमेज होत नाही. रस्त्यावरनं माझे मित्र वगैरे जातात ते हॉर्न मारतात, तर याच्यातून आंब्यांचं डॅमेज होण्याची शक्यता कमी असता. आणि त्यांना 4ही बाजूनी अशी जाळी असल्यामुळे हवा खेळती राहतात आणि तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो आंबो जो तो चांगलो राहता. इकडे ही बिटका साधारण सध्या 100 रुपये डझनने आम्ही विकतो. बाजारात अजून 150-200 पण आहेत, परंतु आपल्याकडे येणारे कस्टमर हे लहान मुलांसाठी वगैरे ती घेतात, त्यामुळे आपण ती 100 रुपये डझन प्रमाणे देऊन टाकतो. इथलं जर कोण स्थानिक व्हिडिओ बघत असलात तर शक्यतो डझनभरच मागा, त्याच्यापेक्षा जास्त मागा नको. कारण येणारे पर्यटक वगैरे असतात त्यांच्या समाधानासाठी आपण स्वस्त दरात विकतो. इकडे कोणतरी बघितल्यानंतर इकडनं आमच्याकडनं 100 न्यायची 150 विकायची, तर असा करू नको. त्यामुळे आपण जास्त देतच नाही. तर अशा प्रकारे आपलं आंब्याचा सगळा रुटीन आणि हे सगळं लावाजमवा. चैतन्य वगैरे सगळे खाली गेलेत. कामात दिवसभराची संपली आहेत आणि संध्याकाळ झाली आहे. लाईट वगैरे लावलेली होत आणि संध्याकाळचं आमचं काम चालू. आता फक्त ते आंबे पॅक केले की आपलं काम झालं. हे ऑर्डरचे जे आंबे आहेत ते आपण दुसऱ्या दिवशी सकाळी भरताव, कारण ते संध्याकाळी गाडीन मुंबई पुण्यात वगैरे जायचे असले तर जातात. त्यामुळे आजपासून भरून ठेवले ते उबसतात, ते उपसू नये यासाठी हे पॅकिंग असे ठेवले जातात. एकदम स्पॉटलेस आंबे आहेत. तर मित्रांनो, आपण जी मेहनत घेतली होती वर्षभराची आणि ती मेहनत आहे. यावर्षी आंबे थोडे कमी आहेत, पण असू दे, तसं काही फरक पडत नाही. जे हत त्याच्या समाधान मानून यावर्षी जो आपण सीझन काढतो. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. तुमची जर ऑर्डर असत तर नक्की आपल्याशी संपर्क साधा. नंबर दिलो त्याच्यावर. तुमची ऑर्डर लवकरात लवकर पोचात. आपण पुन्हा कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऑर्डर घेत आहोत. मुंबईत तर सगळ्या ठिकाणी घेत आहोत. कल्याणपासून विरारपासून ते चर्चगेटपर्यंत. कल्याण, डोंबिवली, सांताक्रूज, मालाड अशी मुंबईतली ठराविक ठिकाणं आहेत. लालबाग वगैरे ज्या ठिकाणी गाडी जाता, भांडूप वगैरे त्या ठिकाणी ऑफिसेस आहेत. त्यामुळे तुमची इल्ली पेटी त्या ठिकाणी भेटू शकता. आणि पुणे, स्वारगेट, कोथरूड अशा काही निवडक ठिकाणी पुण्यात आपली ऑफिस आहेत, तिथे तुमचा हे आंबे भेटू शकतात. चला टाटा बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत घेऊया विश्रांती.